रमा, काय माई? चल चल माझ्याबरोबर. माधवाकडे चालली होतीस ना? हो, स्वतः यावेळी माझा अभ्यास घेतात ना. चल ये. रमे, हे बघ रमे, मी आत्ता तुझ्याशी जे काही बोलणार आहे ते तुझी आई म्हणून. तेव्हा ते नीट लक्ष देऊ नाही आणि तसे वागणे आचरणात आण. काय माई? आज पंक्तीत जे काही घडले त्याबद्दलच नाही, पण एकूणच मला तुझ्याशी जरा बोलायचे आहे. हे बघ रमा, स्त्रियांचा जन्म हा आयुष्यभर पुरुषांच्या अधिकाराखाली असतो. पुरुषांचा मान हा सर्वात मोठा. तेच आपले करते करविते. अगो म्हणूनच आपण आपल्या पतीला पती परमेश्वर असे म्हणतो, हो की नाही? हो. तेव्हा आपल्या पती समोर किंवा घरात कुठेही वावरताना आपण आपली मर्यादा ठेवावी. पुरुषांसमोर असे मोठमोठ्याने बोलणे, मोठ्याने हसणे, नाचणे, बागडणे हे सगळे बरे नव्हे. माधवासमोर तू मोठमोठ्याने हसतेस, मोठ्याने बोलतेस. अगं मी तर पाहिले की तू आनंदाने गिरक्याही घेत होतीस. हे असले वागणे बरे नव्हे हो. तुला आता तुझा हुडपणा कमी करावयास हवा. आता हळूहळू तुला गृहिणी व्हावयास हवे, कळले? हो. तसे तुला शिकावे लागेल. अगो आमच्या नंतर या घराचा भार तुलाच व्हावयाचा आहे, हो की नाही? आणि किक, तू सारखे सारखे माधवाला स्वतः स्वतः म्हणून संबोधतेस ना, ते बरे नव्हे. इतरांशी बोलताना माधवाचा उल्लेख स्वतः म्हणून करणे ठीक आहे, पण त्याच्या समोर नको हो. आणखी नाही, आता तुला घरातल्या कामकाजावरही लक्ष द्यावयास हवे. असे खेळण्याचे दिवस आता संपले. आता जबाबदारीचे दिवस सुरू झालेत, बरे का सुनबाई? माधवाच्या समाधानासाठी थोडे थोडे शिकणे, अभ्यास करणे हे सगळे ठीक आहे, पण आपल्या बायकांचा जन्म हा पुस्तकात रमण्यासाठी नाही, तर स्वयंपाकघरात रमण्यासाठी आहे, हे ध्यानात असू दे. हळूहळू जमेल तुला, मी शिकवे. रमे, आज मी हे तुला सगळे सांगते आहे ते उद्या कोणीतरी तुला किंवा तुझ्या आईला संस्कारावरून बोल लावू नये म्हणून. समजले? सगळेच असे एकत्र नाही जमायचे हो, पण मी जे शिक्षण देते ना ते जास्त महत्वाचे, माधवाच्या पुस्तकांपेक्षा सुद्धा. अगो माधवाच्या पुस्तकाने फक्त बाहेरचे जग टिकेल, पण मी दिलेल्या शिक्षणामुळे आपले हे घर टिकेल, हे ध्यानात असू दे. जा आता. हो. चुकलेच माझे. काय म्हणालात? मी मामांजींना लग्नाचे सांगितले, ते अर्ध्या पानावरून उठून गेले.
त्यांना खूप राग आला होता. नको होते ना मी सांगायला. रमाबाई, तुमचे काहीही चुकलेले नाही. तुम्ही फक्त विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलेत. खरे खरे आणि तुम्ही योग्यच केले. आता त्यांनी प्रश्न विचारण्यासाठी जेवणाचीच वेळ निवडली, त्यात तुम्ही तरी काय करणार? मामांजींना राग का आला? लग्न म्हणजे तर चांगलीच गोष्ट आहे ना. होय, परंतु आपण जिचे लग्न लावून दिले ती एक विधवा स्त्री होती. आणि आपण तर जाणताच, काही दिवसांपूर्वीच ती आपल्या घरी आश्रयासाठी आली होती. आणि अरे तोंडे काय बघत बसला? घेऊन जा हे. पण मामांजी तिला. रमा, हे पहा, घाबरू नका. या विषयातील आपली भीती जावी आणि हळूहळू सारे समजावे म्हणूनच आम्ही आपल्याला मुद्दाम घेऊन गेलो होतो. तेव्हा मुद्दा असा की विधवांनी दुसरा विवाह करून नवीन संसार थाटावा, या गोष्टीत अनेक जणांचा विरोध आहे. आणि तुमच्या मामंजींचा सुद्धा. पण का? का? मोठाच गहन विषय आहे हा. तुम्हाला समजेल अशा भाषेतच सांगण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या स्त्रीच्या पतीस देवाज्ञा झाली तर ही सनातनी मंडळी त्याच्या मृत्यूसाठी त्याच्या पत्नीस जबाबदार धरतात. आणि पती निधनानंतर तिने केवळ इतरांची सेवा करेल, स्वतःचे मन मारून अत्यंत विपरीत आयुष्य जगावे असे धर्माच्या नावाखाली ठणकावून सांगतात. तिने केस वाढवू नये, केवळ आलवणच नेसावे, उपास तापास करावे, सण समारंभात सहभागी होऊ नये, फक्त राबावे, स्वतःच्या संसाराची स्वप्ने पाहू नयेत. हे केवळ भयंकर आहे आणि चुकीचे. आणि हे धर्माच्या नावाखाली खपविले जात आहे, हे त्याहूनही जास्त चुकीचे आहे. आणि ज्यांना हे चुकीचे वाटते ती आमच्यासारखी मंडळी विधवांच्या या आशा जगण्याला विरोध करून त्यांनी पुनर्विवाह करून सुखी राहावे असा आग्रह करतात. अर्थात स्वेच्छेने, बळजोरीने नव्हे. आणि रमाबाई, आपण ज्या लग्नास गेलो होतो तेथे हजर असलेली सारी मंडळी याच विचारांची होती. म्हणजे आपल्या दुर्गा अक्काचे सुद्धा असेच लग्न. रमा, दुर्गा अक्काचे काय? नाही का हो रावजी दादा? नाही म्हणजे लय बेचैन दिसताय. नाही, भाऊसाहेब असे भरल्या ताटावरून उठून गेले अर्ध्यातनच. आता काकांची इतकी काळजी आहे तुम्हासनी? नाही म्हणजे काका जेवणावरून अर्धवट उठून गेल्यामुळे तुमची पोटपूजा अर्धवट राहिली असं तर नाही ना? नाही हो, तसेच काही नाही. नाही नाही, हे बघा बाळंभटजी आले त्यांनाच विचारू. काय झालं, आपले थोरले मालक जेवता जेवता मधनच उठून गेले, त्यामुळं ह्यांना पण अर्धपोटीच राहावं लागलं. आता तुम्हीच सांगा काय ते. एवढंच ना, जा मायना सांग आणि तांब्यावर दूध पिऊन घे. सकाळपर्यंत मस्त राहशील. जा, काय काही चिंता करू नको, जा तू. असे वागणे म्हणजे असंच वागायचं असते. अहो नाही नाही, आपलंच घर आहे असं हो, समजा. या या, घ्या हो घ्या, तेवढंच बरं वाटेल तुम्हाला. हा काऊ बाळंभटजी, नाही म्हणजे आपले धाकले मालक आणि हे दोघं बी एकाच वयाचे ना? हो. मग आपले धाकले मालक शिकून सवरून एवढे मोठे झाले आणि हे असं काय? अरे काय करणार,
लहानपणीच पितृछत्र हरवले. विठोजी पंत म्हणजे आपले विठू काका परागंदा झालेले. सुभद्रा वहिनी कशी आहे पाहिलंस तू. लहानपणापासून काही करूच दिले नाही याला. सारखं बाबा बाबा करून वाढवले. आता सून आणली आहे ती अशी की असं वाटावं की हिच्या तोंडात जीभच नाही. हा असा सुभद्रा वहिनीमुळे अर्धवट आणि ती बायको अशी मुकी. काय करणार. देवा पांडुरंगा समद्याला सुखी ठेव बाबा. हो. मला आज तुमचे भाषण खूप आवडले. माझे स्वतःशी लग्न झाले हे किती छान झाले ना. झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. दुर्गा अक्काचे काय. ही आमच्या हृदयाची फार मोठी व्यथा आहे. रमा, दुर्गाक्का जशी आमची बहीण आहे तशीच भाऊसाहेबांची कन्या आहे. त्यांचे म्हणणे डावलून आम्ही या बाबतीत पुढे नाही जाऊ शकत. आम्ही अनेकदा त्यांच्या समोर हा विषय मांडला, परंतु आता तर त्यांनी या विषयाबाबत बोलण्यासही मनाई केली आहे. आणि त्यांच्या विरोधात जाण्याचे धैर्य आणि संस्कार दुर्गाक्कापाशी नाहीत. परंतु आजही आमच्या मनातील आशा संपूर्णपणे संपलेल्या नाहीत. पण सध्या तरी दुर्गाक्कास येथे जास्तीत जास्त सुख मिळेल असे पाहणे इतकेच आपल्या हातात आहे. रमा, रमा रडू नका बरे. या येथे बसा, बसा. रमा, रडणे थांबवा पाहू. डोळे पुसा भाऊ. आपल्या प्रिय व्यक्तीच्या वेदना नाहीशा करण्याचे साधन माहीत असूनही त्या वेदना पाहण्यापलीकडे आपल्याला काहीच करता येत नाही तेव्हा मनास फार क्लेश होतो. परंतु अशा क्लेशाने खचून न जाणे फार महत्वाचे आहे. दुर्गाक्काचे नसेल, परंतु असे चुकीचे आयुष्य लादल्या गेलेल्या कोणाला तरी त्यापासून मुक्त केले याचे समाधान फार मोठे आहे. आम्ही सारे मिळून जो प्रयत्न करीत आहोत त्यामुळे किंवा बदलत्या काळाच्या रेट्यामुळे आज न उद्या बदल नक्की घडेल, नक्कीच घडेल. मामनजी मला आणि आपल्याला रागे भरतील कदाचित, परंतु आपण घाबरावयाचे नाही. आज आपण प्रश्नांना खरी उत्तरे दिलीत. ही सत्याची कास कधीच सोडावयाची नाही. ते किंवा इतर कोणीही रागे भरले तरीही सत्याचा आधार हा अद्वितीय आणि अतूट असतो. त्यामुळे मोठेच धैर्य प्राप्त होते. तेव्हा हे नेहमीच लक्षात ठेवा. हो. गुड. मला आज तुमचे भाषण खूप आवडले आणि बरेचसे कळलेही. माझे स्वतःशी लग्न झाले हे किती छान झाले ना. बरे, गप्पा खूप झाल्या आज, होय ना. हो, आज मला खूप बरे वाटते आहे. मग कळले. आता अभ्यास.
काल दिलेल्या 2 अक्षरांच्या 12 खड्या लिहून दाखवा. त्या पक्क्या झाल्या की लगेचच नवीन अक्षर देतो. क. चालेल. जा पाटी पेन्सिल आणा. स्वतः मला आता अभ्यास खूप आवडायला लागला. हो. छान. अगं तसे असते ना तर माधवाच्या लग्नाचे आमंत्रण पाठवले असते. उगीच ते स्टेप कशाला उघडताय तुम्ही आता? आई काकू तुम्ही अगं तू हो बाजूला. भाऊसाहेबांना आवडलेले दिसत नाही. काय हेच गो माधवाचा अगोचरपणा. जेवताना बघितलेस ना? अगो माधव म्हणे आज कुठल्या तरी विधवेचे दुसरे लग्न लावून आला, ते देखील रमाला बरोबर घेऊन. संताप यायचाच हो. मी म्हणते माधवाला कशाला हव्या त्या नुसत्या उठा ठेवी. इथं सख्खी बहीण बसली अलवण गुंडाळून आणि हा बाहेर हिंडतोय विधवांचे उद्धार करत. अगो मी म्हणते तिचा अधिका विचार करत नाही असं म्हणतील हो लोक. झाली का अंथरुणे घालून? हो. मग जाऊ बाई, तुम्ही जिथे बसला आहात ते माझे अंथरुण आहे हो. तुमचे आणि तुमच्या सुनेचे अंथरुण पलीकडच्या खोलीत घातले आहे, म्हणजेच सगुणाचे. सगुणेचे? मी नाही हो निजायची तिकडे त्या मुकीजवळ. अगो दिवसभर राबल्यानंतर झोपताना 4 गोष्टी केल्या ना की डोळे कधी मिटतात कळत देखील नाही. आणि त्या सगुणेच्या तोंडून शब्द निघायचा म्हणजे अगो त्यापेक्षा शिंपल्यामध्ये मोती सुद्धा सापडेल हो लवकर. मी नाही हो निजायची तिकडे. मी निसते इथेच माझ्या पुतणी जवळ. तुझा जाऊन निस तिकडे जा. अजिबात नाही. मी दररोज इथेच निसते. ही जागा माझी आहे, मी बदलणार नाही. तुमचे अंथरुण तिथे घातलेले आहे, तुम्ही तिथे जा आणि निजा. हो बाई, बघितलेस ना दुर्गे? अगो सरळ सरळ हकलते ही मला इथून. जाओ बाई. अहो उगीच वडाची सालं पिंपळाला लावू नका. तुम्हाला व्यवस्थित सांगितले ना की तुमचे अंथरुण पलीकडच्या खोलीत घातले आहे, तिथे जाऊन निजा. हे असे सांगणे म्हणजे हकलणे का? नाही ना. जो मान देतोय तो मुकाट्याने घ्या. तुमचे आज अंथरुण घालण्याचे कष्टही वाचविले. अगं काय सांगतेस मोठेपणा? हा राबतोय आम्ही खरंच, पण त्याचे कुणाला काही आहे का इथे? आणि काय गो मानाचे काय सांगतेस? आजपर्यंत कधी वागवलेस तुम्हाला मानाने ते आज वागवशील? अगं तसे असते ना तर माधवाच्या लग्नाचे आमंत्रण पाठवले असते. उगीच ते स्टेप कशाला उघडताय तुम्ही आता? आई काकू तुम्ही अगं तू हो बाजूला. तुम्हाला मान देतोय तो घ्या, नाहीतर जाय गो. नाहीतर जा. नको मध्ये पडूस. हकलतेस तुम्हाला इथून. अगं समजतेस काय तू स्वतःच? उगाच माझ्या बोलण्याचा विपरीत अर्थ काढू नका. आणि वर मलाच बोल लावताय. अरे वा, इथं जबरदस्ती झाली. अगो जबरदस्ती तर तू करतेस. म्हणलं सुख दुःखाच्या 4 गोष्टी कराव्या तो पुतणीशी, पण तुला कसे बघवेल? अगं समजतेस तू कोण आम्हास? या घरचे आश्रित. अगो तुझी सख्खी चुलत जाऊ आहे मी, थोरली. नाही मी नाही हो खपून घ्यायची हे सगळं. ज्या घरामध्ये मोठेपणा नाही ना तिथे शहाण्या माणसाने पाणी सुद्धा पिऊ नये. निघाले मी आता इथून, जाते. तू मद्रा काकू. पराचा कावळा करण्यात हिचा हात ब्रह्मदेव सुद्धा धरू शकत नाही. आता काय दिवसभर कल्याण आहे ते करायचेच करा. कल्याण करा. सांगा सगळ्यांना घसे ओढून ते घडलेच नाही ते. तेव्हा